आज आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक बापूसाहेब कांबळे. हे आज काशीवाडीत घडलेल्या घटनेबद्दल माहिती देतील. काय झाली नेमकी आज घटना? प्रभाग क्रमांक 22 मधून माझी मुलगी मुरनाल बाप्पू कांबळे ही विजयी झाली. हे विजयी झाले असताना पूर्ण आपल्या प्रभागामध्ये तिच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्याचे कार्यकर्ते लावत होते. ते लावत असताना तिच्या फ्लेक्सला तुषार पाटील आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला की आमच्या इथं तुम्ही फ्लेक्स लावू नये. तर त्याचा जो हा विरोध आहे हा इलेक्शनच्या पहिल्या दिवसापासून चालू आहे. ती एक मागासवर्गीय असल्यामुळे ते ह्या माझ्या मुलीला विरोध करतायत आणि इथं आपल्या 22 प्रभागामध्ये एक वातावरण ढवळण्याचा किंवा दूषित करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे की बाबा इथं जास्त मातंग समाज असल्यामुळे मातंग समाजाचं नेतृत्व मी करणार आहे. मी पाटील असलो तरी काय झालं, पण ही जी त्यांची गुरमी आहे त्या गुरमीला कुठंतरी आळा बसला पाहिजे म्हणून मातंग समाजाने आता आमच्या पाठीशी उभं राहावं आणि त्याची जी गुरमी आहे ते उतरवण्यासाठी आपण सर्वांनी एक होऊन त्याला आम्हाला पाठिंबा द्यावा ही या ठिकाणी विनंती करतो. आता त्यांनी जय महाराष्ट्र मंडळाजवळ जो कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावला होता अभिनंदनाचा, तो सुद्धा त्यांनी तिथं कार्यकर्त्यांना दमदाटी करून तो उतरवण्याचा आता प्रयत्न केलाय. त्याची सुद्धा आम्ही कंप्लेंट दिलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध अट्रॉसिटी दाखल करण्याचा आमचं सगळ्यांचे आता प्रयत्न आहे आणि त्याच्या विरुद्ध अट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे. कारण त्यांनी जसं माझ्या मुलीला उमेदवारी मिळाली तेव्हापासून तो विरोध करतोय. त्या पॅनलमध्ये असताना त्यांनी माझ्या मुलीचाही फोटो त्यांनी झाकला होता का इतर उमेदवारांचे निवडून आलेल्या उमेदवारांचे तो फ्लेक्स लावतोय, रफिक भाईचे लावतोय, विवेक यादवचे लावतोय, आमचं का नाही? कारण ती मागासवर्गीय आहे म्हणून जर करतोय हा त्याचा उद्देश सफल होऊ देणार नाही. इथली जनता मातंग समाज हा त्याचा उद्देश सफल होऊ देणार नाही हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. काशीवाडीत जे प्रकरण झालं फ्लेक्सवरून काय सांगाल तुम्ही त्या घटनेबद्दल? काशिवडीमध्ये गेले 3 दिवस झालं जे दूषित वातावरण चालू आहे ते गैरसमजाने आमच्या कार्यकर्त्यांनी तिथं फ्लेक्स लावला नाही किंवा फ्लेक्स लावून दिला नाही ही गैरसमज झाला होता. या गैरसमजनं प्रचंड समाजामध्ये वेगळा एक निरोप गेला. आज ह्या ठिकाणी आम्ही आमदार सुनील भाऊ कांबळे असतील, हेमंत भाऊ असतील, बापूसाहेब कांबळे असतील आणि तमाम मातंग समाजाचे जे प्रमुख नेते होते त्यांनी आज आमच्या दोघांची समजूत काढली. हा प्रकार जो घडला तो चुकीचा होता. यापुढे असा काय प्रकार होणार नाही. गुण्यागोविंदाने आम्ही ह्या प्रभागामध्ये सर्व जातीच्या धर्माला घेऊन आम्ही काम करू आणि बापूसाहेबांनी जसं सांगितलं की बाबा तिथं तिन्ही नगरसेवकांचा बॅनर त्या ठिकाणी लागला पाहिजे याची दखल घेऊन आम्ही तिथं बॅनर उद्या लावणार आहे. मी कृपया तमाम सर्व आमच्या प्रभागवासियांना सांगतो की हे काय कृत्य घडलं होतं हे काय परत होणार नाही एवढं सांगतो आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की अशी चूक काय पुन्हा आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा माझ्याकडून होणार नाही. आणि जर कुणाच्या भावना दुखवल्या ते समाजाच्या तर ह्या व्हिडिओद्वारे मी ह्या भावनांची तुमची दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो. जय लहुजी, जय अण्णा. गेले 3 दिवस प्रभाग क्रमांक 22 मध्ये जो समाजात जो उद्रेक झाला आहे गैरसमजातून झाला त्याचा आज शेवट माननीय आमदार सुनील भाऊ कांबळे आणि हेमंत भाऊ रासने यांनी दोघांची समजूत काढून आणि समाजाची माफी मागून आज तुषार पाटील यांनी जी माफी मागितली समाजाची त्याला समाजाने होकार दिला की चला त्याच्याकडून चूक झाली त्याला माफ करू. समाजाने मोठं मन दाखवलं आणि त्याला माफ केलं आहे. इथून पुढे ते अशी चूक करणार नाहीत असंही त्यांनी मत व्यक्त केलं आहे. ह्याच्यामध्ये जो मोठी काही घटना घडणार होत्या त्या थांबलेल्या आहे. समाजामध्ये जो असंतोष निर्माण झाला होता तो ह्याच्यामुळे शमला जाईल आणि ह्याच्यामध्ये मोठं योगदान आमच्या दोन्ही आमदारांचं आहे. दोन्ही आमदारांनी सर्व समाजाला शांत करून समाजाच्या सर्व नेत्यांना या ठिकाणी एकत्र बोलवून त्यांच्या मनातून जी भावना निर्माण झाली होती त्या त्यांनी त्यांच्या मनातून समाजामध्ये जो असंतोष निर्माण झाला होता तो त्यांनी शांत केला आहे. त्यामुळे मी दोन्ही आमदारांचे आभार मानतो आणि हा विषय या ठिकाणी समाजाची मी सुद्धा ऋणी आहे की त्यांनी मला 3 दिवसात खूप काय पाठिंबा दिला की माझ्या मुलीवर जो काय प्रकार झाला मुलीबरोबर त्याच्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी माझी समजूत काढली की बाबा यापुढं असं होणार नाही.
जर असं काय झालं तर समाज पाठीशी उभा राहतो हे त्यांनी दाखवून दिलं. मी त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे की त्यांनी जे माझ्या पाठीशी 3 दिवस उभा राहिले आणि त्यांनी सांगितलं आणि पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आणि शक्यतो आणि सुनील भाऊ कांबळे आणि हेमंत भाऊ रासने यांनी पुढाकार घेऊन समाजामध्ये जे निर्माण झालेली दरी होती ती त्यांनी मिटवली. मी त्या दोघांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.